मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे बंद करा. हिंदू एकता आंदोलनाची मागणी. मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे बंद करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा. या मागणीसाठी आज हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ही मागणी आहे. गेले अनेक वर्ष हिंदुत्वादी संघटना मागणी करते की दिवसातून 5 वेळा मशिदीवरून बोंग्यावरून जी अजान दिली जाते त्यामुळं विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नुकसान होतं, आजारी असणाऱ्या लोकांना त्यामुळं त्रास होतो, वृद्ध लोकांची झोपमोड होते आणि दंगली सदृश्य परिस्थितीमध्ये या बोंग्याचा वापर हा बेकायदेशीररित्या केला जातो. आणि या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका अनेकांनी दाखल केल्या होत्या. कोर्टाने निर्णय दिले होते की सदरचे मशिदीवरचे बोंगे हे बंद करा. परंतु मुस्लिम मतासाठी एक गठ्ठा मतासाठी राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं त्याची अंमलबजावणी केली नाही. परंतु आज या राज्यातल्या जनतेच्या सुदैवानं उच्च न्यायालयानं नुकताच एक निर्णय दिलेला आहे की मशिदीवरील बोंगे बंद करा. पहिल्यांदा या मशिदीवरील बोंग्याच्या संदर्भात तिथल्या लोकांनी तक्रार करायची, संबंधित पोलीस स्टेशनला पोलिसांनी त्यांना समज द्यायची आणि समज देऊन ते जर ऐकले नाही तर ते मशिदीवरचा बोंगा जप्त करायचा असा निकाल कोर्टानं दिलेला आहे. आणि ह्या निकालाची अंमलबजावणी ह्या राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं करावी. राज्यामध्ये 232 आमदार हे महायुतीचे आहेत आणि त्यापैकी भाजप शिवसेना महायुतीचे जे आमदार आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीचं पत्र द्यावं आणि मतदारसंघ हे मशिदीवरील बोंगे मुक्त करावेत अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय. आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा यासाठी निदर्शनं आणि निवेदनाचा देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या गोष्टीची दखल या राज्यातलं भाजप महायुतीचं सरकार घेऊन मशिदीवरील बोंगे उतरवल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुढील इशारा याबाबत काय असणार? मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वादी आहेत. राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आले त्यामुळं जसं गड किल्ले अतिक्रमण मुक्त करणार 31 मे पर्यंत राज्यातले सगळे गड किल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करायचा निर्णय घेतलाय, तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मशिदीवरील बोंगे सर्व उतरायचा निर्णय या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील अशी मी या ठिकाणी खात्री देतो.